महावितरण कंपनी जिल्हा परभणीचे प्रमुख, जिंतूर तालुका आणि बोरी गावचे महावितरणचे अधिकारी. चांदज नावाचं जे गाव आहे जिंतूरमध्ये, तिथं माझ्या सासऱ्यांची शेती आहे. त्यांनी मला एकीकडे देऊ केली, मी नाही म्हटलं. तिथे माझ्या मेहुणा शैलेश चांदसकरने इल्लिगल शेती ताब्यात घेतली आहे, अनेक फ्रॉड केलेले आहेत. पण त्यांनी सगळ्यात मोठा फ्रॉड तिथे केला तो म्हणजे मीटर न घेता त्यांनी वीज वापरली आहे. याच्याबद्दलची तक्रार आम्ही विभागीय आयुक्त, सगळे स्थानिक अधिकारी त्यांना फोन केले, व्हॉट्सअप केले, पुरावे दिले, फोटो दिले, सगळं केलं. त्यांनी अक्षरशः जो खोटारडेपणा केला आहे तिथल्या स्थानिक महावितरणच्या लोकांनी, फोटो दिले, पुरावे दिले, सगळं झालं. 40 कॉल झाले, फॉलोअप झाले. कधी बाप आजारी आहे, कधी नातेवाईकच नाही, असंच नाही, मग तो अधिकारी आलाच नाही, सुट्टीच नाही, आम्ही तिथे गेलो होतो, मग तिथे लाईटचं कनेक्शनच दिसलं नाही, आम्ही पाळत ठेवली होती. मग चोरी करताना माणूस दिसला पाहिजे, लाईटची चोरी करताना मग दिसतो का कधी? काय बेशरमसारखे बोलतात महावितरणचे लोक. अरे किती नालायक लोक जर तुम्हाला सरकारी अधिकारी कसं काय हाकलून दिलं पाहिजे? तुम्हाला 50-50 हजार आणि 1-1 लाख रुपये पगार घेता तुम्ही, काय लाज शरम नाही वाटत का तुम्हाला? हा परभणीचा महावितरणचा अधिकारी, त्याला फोन केला मी, त्याला ईमेल पाठवला, त्याच्या जिंतूरला, बोरीला, चांदच्या माणसांना. कधी मी गावाला गेलो आहे, कधी असं गेलो आहे, आणि तिथे मी गेलो होतो आणि निघालो आहे आणि आता चाललो आहे. अरे लाज खाल्ली ना तुम्ही? त्या शैलेशने तुम्हाला लाज दिलेली आहे. हा शैलेश स्वतः सांगतो लोकांना. 2 लाख रुपयाची वीज चोरी केली त्यांनी. काही लाज शरम वाटते का? ऊर्जा मंत्री म्हणून फडणवीस साहेब, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काय चाललं आहे? तुमचा भाजपच्या जालन्याचा माणूस करोडो रुपयाची वीज चोरी करतो. भाजपच्या लोकांनी वीज चोरी केली चालतं. हा शैलेश चांदसकर कल्याणमध्ये बसून छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर मनीषा जोशींच्या घराची वीज कापतो, महावितरणच्या लोकांना लाच देतो. त्या शेजारी त्या गुन्ह्यात सहभागी होतात आणि महावितरणचे लोक लाईट कापतात. का? कारण फडणवीस साहेब, तुम्ही माझ्या नाराज आहात, कारण तुम्ही मुख्यमंत्री होऊ नये, महाराष्ट्राला धोका आहे असं मी लिहिलेलं आहे, ते विश्लेषण आहे. पण तुम्हाला सायंटिफिक गोष्ट मान्य होत नाही. मग तुमच्या आसपासचे लोक, मंत्रालयातले लोक बोगस चेक घेतात, फसवणूक करतात, डॉक्टर मनीषा जोशींची वीज कापतात, तिला हाकून देण्यासाठी प्रयत्न करतात, गुन्हेगारी कारस्थानं करतात, है ना. हा शैलेश कांदरकर हरामखोर 1 नंबरचा भडवा आहे. हा 25 वर्षापासून चांदसकर कुटुंबियाने माझ्या गळ्यात बांधला आहे, मला आणि मेवना. लंपट माणूस आहे. जिथे जिथे राहायला तिथे बायकांना वेश्यानं बोलवतो. त्याची बायको 1 नंबरची वेश्या आहे, प्रीती चांदसकर. तिने माझ्या शास्त्रांचे पैसे लुबाडलेले आहेत. ती माझ्याविरुद्ध गुन्हेगारी कारस्थान करते. हां, आणि ह्यांना माझी सासू सपोर्ट करते. 1 नंबरची निर्लज्ज बाई आहे. हे लोक महावितरणची वीज चोरतात, शेतीमधले पैसे चोरतात, माझ्या बायकोची शेती चोरतात, माझ्याविरुद्ध गुन्हेगारी गोष्टी करतात, माझ्याविरुद्ध आसपासच्या लोकांना फोन करतात, लाईट देऊ नका यांना म्हणून, मदत करू नका म्हणून. पोलिसांना खोट्या गोष्टी सांगतात, लाच देतात. महावितरणचे परभणी, जिंतूर, बोरीचे लोकांना सांगतो तुम्हाला मी आत्ता, 24 तासाच्या आत शैलेश चांदसकरच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला नाही, तुम्हाला सगळे पुरावे दिलेले आहेत, तर तुमच्याविरुद्ध मी हायकोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन आणि तुमची कारकीर्द खतमच करून टाकेन. तुम्हाला मी नाही सस्पेंड करायला लावलं महावितरणला, कारण मी तुम्हाला जबाबदार धरणार नाही. मी देवेंद्र फडणवीसला धरणार आहे आणि देवेंद्र फडणवीस माझं काही वाकडं करू शकत नाही. जिंतूर महावितरण विभाग आयुक्त राहुल गुप्ता, तो पवन कुमार कछोट हलकट माणूस आहे, अत्यंत हलकट आहे. पळून गेला तो, मला बघून लपून बसला तो केबिनमध्ये. परभणी जिल्हा वितरण प्रमुख महावितरण जिंतूर आणि तो बोरीचा, ज्यांचे माझे व्हॉट्सअप नंबर आहे, ज्यांना फोन कॉल आहे, त्यात सगळ्यांना मी सांगतो आहे, तुम्ही जर उद्या शैलेशच्या विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला नाही तर तुमच्या घरात मी येऊन घुसणार, तुमचे मीटर कापणार, तुमची लाईट कापणार, तुमच्या विरुद्ध पूर्ण जबरदस्त आणि फडणवीसचा जबाबदार जाणार. आणि मी तुम्हाला सांगतो महावितरणच्या लोकांनो, राहुल गुप्ता, कछोट आणि मंत्रालयात बसलेले महावितरणचे फालतू लोक, नालायक, करोडो रुपयाचे पैसे खाऊन बसले तुम्ही लोक. बांगलादेशी लोकांना तुम्ही देता. माझी बायको इथं जन्मलेली, आम्ही इथं राहतो, बांगलादेशाला वीज देता तुम्ही लोक. त्या पनवेलमध्ये काय काय फ्रॉड केले, मुख्यमंत्री कार्यालयाच्या माणसांनी हे केलं. काय शरम लाज वाटते का तुम्हाला? देशद्रोही आहात तुम्ही, देशद्रोही महावितरणचे लोक. तर असे बेशरम देशद्रोहांना आम्ही घाबरत नाही. आणि फडणवीस माझा काय वाकडा करू शकत नाही. तो काय करेल? मला मारेल, पोलीस टाकेल, गुंड टाकेल, भाजपच्या लोकांसारखे. ते सगळे धंदे करून झालेले आहेत. आणि फडणवीस डरपोक माणूस आहे, तो नाही मला हात लावत. तुम्ही महावितरणच्या लोकांना मी सांगतो, तुम्ही उद्याच्या उद्या शैलेशला पकडा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, FIR दाखल करा, त्याला अरेस्ट करा, त्याची नुकसान भरपाई घ्या. नाही तर तुमची माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला 24 तासाच्या नंतर 3 ऑक्टोबरचा दिवस देणार. तुमच्या परभणीमध्ये सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल होणार, जिंतूर बिंतूर सगळीकडे गावोगाव जाणार.
की तुम्ही किती का लाच खाल्ली, तुम्ही काय काय गोष्टी केल्या, आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला 4 ऑक्टोबरला पकडणार. कसं पकडणार ते तुम्ही विचार नाही करू शकत. मी CBIपर्यंत जाऊ शकतो एकटा, प्राईम मिनिस्टर जाऊ शकतो, सुप्रीम कोर्ट जाऊ शकतो. मी परभणीत हंगामा नाही करू शकत का? मी मेघना बोर्डीकरला सांगेन, तर अपोजिशनवाल्यांना सांगेन, सगळ्यांना सांगेन, पत्रकारांना सांगेन, ह्यांना पकडा आणि तुमचे बँक स्टेटमेंट काढेन मी. तुम्ही किती किती लाच घेतली आहे, कशी कशी लाच घेता तुम्ही, बोगस मीटर कशी देता, कनेक्शन कशी देता. जर तुम्ही शैलेश चांदसकरला उद्याच्या उद्या पकडलं नाही तर गुड बाय अँड बेस्ट लक.